टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 78 वर्ष निरंतरपणे सप्ताहाची कार्यवाही सुरू आहे, हे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। NCERTच्या 8वीच्या पुस्तकामध्ये मुघल राजा औरंगजेब आहे तो क्रूत होता, तर सहनशीलता देखील होता, असं त्यांचं एक मत आहे। ते काय वाटतं तुम्हाला? NCERTचं मला मत काय माहीत नाही, पण औरंगजेब हा देशविरोधी आणि मला वाटतं देशाच्या सामाजिक व्यवस्थेच्या विरुद्ध हे औरंगजेबाचं जे मूळ स्मारक आहे, जे कब्रस्तान आहे औरंगाबाद संभाजीनगरमध्ये, त्याचं उदात्तीकरण मधल्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारकडून झालं आहे, याचं एक मोठं शैल्य आहे। मला वाटतं ह्या सगळ्या देशविरोधक, देशविघातक आणि हिंदू सर्व धर्माच्या विरोधात ज्यांनी या सगळ्या चळवळीमध्ये, ज्या सगळ्या देशाच्या चळवळीमध्ये आपल्याला काम करताना पाहिलं आहे, मला वाटतं त्याच्याबद्दलचे काही पुस्तकामध्ये अंतर्भाव होणं ही सगळ्यात मोठी चूक आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे म्हणाले, कोल्हापुरात बोलताना बोलले की भारताचा झेंडा जो आहे तिरंगा नसून भगवा आहे, तर आपलं काय मत काय? असं आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे। देशाचा झेंडा जो आहे तो तिरंगाचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्या भूमिकेत बदल नाही। आणि आमच्या हिंदू धर्माचं जे प्रतीक आहे तो आमचा भगवा आहे, त्याच्यामध्ये आमच्या भूमिकेत आमचा बदल नाही। आज संजय राऊत बोलले की सत्ताधारी सरकार हे माझा उद्या वेळ पडले तर दाऊदला सुद्धा आपल्या पार्टीत घेतील। संजय राऊत काय लक्ष देतं याकडे? मला वाटतं की ही अनोळखीत झालेली लोक आहेत, जनतेने नाकारलेलं आहे, त्यामुळे त्यांचे काय आरोप होतात त्याला उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।